नवीन माणसाला जर चावला तर काय करायचं? खेकड्याने नवीन माणसात धरलं तर त्याला खाली सोडायचं किंवा पाण्यात सोडायचं, ते सोडते. जशा प्रकारे आपल्याला कोल्हापुरात तांबडा पांढरा दिसतोय किंवा हे दिसतोय तसं काय विषय नसतो, तर रांगडा विषय म्हणजे कोल्हापूरचा खेकडे सुद्धा आपल्याला कॅरेट मध्ये दिसणार तिथं. सध्या कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने वाढत असताना आपल्याला दिसतंय. अशातच कोल्हापूरकरांमध्ये एक नवीन विषय आणि नवीन फॅड आपल्याला दिसतंय, ते म्हणजे खेकड्याची कढी खाणं आणि खेकडे खरेदी करण्यासाठी. मी आता आहे पंचगंगेच्या पुलावर, म्हणजे शिवाजी पुलावर आहे. तर खेकडे घेण्यासाठी आणि इथं विकण्यासाठी काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया की नेमकं काय विषय आहे. इथं खेकडे एवढं आहेत, नेमकं काय काय विषय आहे? खेकडे चाळवून काढणं येतात. चाळवून काढणं खेकडे येतात. मोठे मोठे खेकडे येतात. जो 40-50 रोज नाही म्हटलं तर एक टन टन 1.5 टन खेकडा कापतोय. नेमकं किती खेकडे मोठे साईज किती असते त्यांचं किलोवर कसं ठरतंय का ग्रॅमवर काय विषय असते? नाही नाही, नगावर असते. नगावर असते. 6 नग 7 नग देतोय. बारीक मोठे असं असते. काळ्या पाटीचे जास्त लोक मागतात. काळ्या पाटीचा चांगला खेकडा असतो खायसाठी, एक नंबर. त्यामध्ये तिची कढी वगैरे करतात, ती खेकडे कसं असते? कढी म्हणजे आपल्या अंड्याची कढी असते, तसे सुक्क पातळ म्हणजे फ्राय बी करता येतोय, पण रस्सा बी करता येतोय त्याचा. तुम्ही कधीपासून इथं आहे? नेमकं किती किती क्वांटिटी मध्ये, म्हणजे किती ह्याच्यात तुम्ही खेकडे धरून आणले? महिना झाला मी चालू आहे. महिना झालाय. तेव्हापासून पाणी वाढलंय तेव्हापासून. आता पाणी वाढलंय पंचगंगाचं, नेमकं खेकडे मिळतील का आता? काय मासे जास्त आहेत? न मिळतात की खेकडं, माप मिळतात खेकडं. वड्या बिड्याला खेकडा असतात, म्हणजे नदीच्या काठाला वडा असतात का नाही, तिथं मिळतात ती खेकडं. इथं आपण बघू शकतो की खेकडे चांगल्या प्रकारे इथं आहेत. कोल्हापूरकरांना फक्त मटण तांबडा पांढरा याच्यावरच फक्त कोल्हापूरकर थांबत नाहीत, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा खेकड्यांची खरेदी आणि खेकड्यांची कढी खाणं सुद्धा कोल्हापूरकरांना खूप आवडते. तर ही कॅरेट मध्ये आपण नेमकं काही पदार्थ ठेवतो घरामध्ये, कांदा बटाटा, पण तसं काही विषय नाही इथे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरमध्ये नुसते खेकडे दिसायला लागले. जशा प्रकारे आपल्याला कोल्हापुरात तांबडा पांढरा दिसतोय किंवा हे दिसतोय तसं काय विषय नसतो, तर रांगडा विषय म्हणजे कोल्हापूरचा खेकडे सुद्धा आपल्याला कॅरेट मध्ये दिसणार ती पण. आता आपण काय आणि पुढे आहे बघूया काय काय आपल्याला कोण दिसतंय का, आणि त्यांच्या बरोबर चर्चा करूया नेमकं. ह्याच्यात काय आहे दादा, ह्याच्यात काय? नाही, ते खेकडच होती, त्यातले काढलेत आम्ही, रिकामा आहे आता. पकडायचं असतं यात, मासा खेकडं असतात. नेमकं काय आता किती खेकडे आणले काय काय? आता ही दिसतात तर दिसतात, किती खेकडे बसतात? यात कमीत कमी 10 ते 15 किलो खेकडं बसतात. ते आम्ही इथं आणून सगळे घेतोय बघ. आता ही नदीवर आणताय, वड्यावर कुठं नाल्यावर? नाही, नदी जायत, नदी जायत. प्रॉपर नदी जायते. हाताने धरताना आधी खेकडा असं धरताना हेच नाही चौथ्यात वगैरे काय? नाही, आमच्याकडे असला चिमटा असतोय, त्यांना धरून मग त्याला पाठीमागे धरायला असते, मग ते चावत नाहीत. कधी चावलंय तुम्हाला असं काय? चावतंय का? वेळा चावलंय असं. असं कधीपासून करताय, कधीपासून? झालंय 5-6 वर्ष झालंय त्याला. मग चावल्यानंतर त्याच्यावर औषध विषय काय? औषध काय लावत नाही आमचं. आहे तसं जखम आहे तशी. अशी चावल्यावर काय करा? खेकडा जर चावला तर काय करा? काय नाही, ते फक्त बांधायचे, रक्त येतोय जास्त. होय. करायचं नेमकं करायचं काय? जर समजा नवीन माणसाला जर चावला तर काय करायचं? खेकड्याने नवीन माणसात धरलं तर त्याला खाली सोडायचं किंवा पाण्यात सोडायचं, ते सोडते. तर आत्ताच आपण बघितलं की कोल्हापूरकरांना फक्त तांबड्या पांढऱ्याचा रस्स्याचा सोडून सुद्धा खेकड्याचा नाद सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येताना चांगला नाद असं म्हणावं लागेल, कारण की खेकड्याचा सुद्धा बाजार आपण बघतो की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर माशाचा बाजार भरतो, फळभाज्याचा बाजार भरतो, पण कोल्हापुरात फक्त आणि फक्त कोल्हापुरातच खेकड्याचा बाजार भरतो. तर हे खेकडं तुम्ही जरूर घ्यायला या. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. कॅमेरामन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद प्रसाद, तरुण भारत, कोल्हापूर.